आज होती आषाढी एकादशी, त्यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली. सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली, त्यानंतर विठ्ठल रुक्माईला मनापासून फुलं वाहिली आणि पूजा केली. आज माझा उपवास असल्यामुळे त्यानंतर फराळाची तयारी करायला घेतली. घरात एक जण असो किंवा 2 साबुदाण्याचा फराळ मात्र थोडा जास्तच करावा लागतो, कारण आमच्या घरी तो सगळ्यांनाच खूप आवडतो. फराळ तयार झाल्यावर राहिलेली घरची कामंही आवरून घेतली. दुपारनंतर दिवसातील सगळ्यात सुंदर क्षण सुरू झाला. निवीला रुक्माईच्या सुंदर गेटअपमध्ये तयार केलं. तिच्या गोड मेकअप, सुंदर पेहराव आणि निरागस हसू पाहून मन अगदी भरून आलं. मग तिचे सुंदर व्हिडिओ क्लिप्स आणि फोटोशूटही केलं. हे सगळं करताना घरातल्या प्रत्येकाने खूप मजा केली. निवीच्या मेकअप होईपर्यंत सगळं अगदी छान चाललं होतं, पण फोटोशूट सुरू झाल्यावर थोड्याच वेळात ती कंटाळली. मग तिच्या मूड पाहून आम्ही फोटोशूट जास्त न वाढवता लवकरच आटोपलं आणि शेवटी रोजप्रमाणे गरमागरम चहाचा कप हातात घेत या भक्तिमय आणि आनंदी दिवसाचा सुंदर शेवट केला. अशी होती आमची आषाढी एकादशी.